आणि या बुलेटिनची सुरुवात अशा बातमीनं करणार आहोत ज्या बातमीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ते म्हणजे तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय क्रिकेट टीमनं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। तब्बल 5 दिवसांनी विश्वविजेते मायदेशी दाखल झालेले आहेत। टीम इंडिया बार्बाडोसहून दिल्लीत दाखल झालेली आहे। एअर इंडियाच्या AIC-24WC या विशेष चार्टर्ड फ्लाईटनं चॅम्पियन टीम इंडियामध्ये परतलेली आहे, म्हणजे मायदेशी आलेली आहे। नवी दिल्लीमध्ये टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय, तर वर्ल्ड कप विजेत्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा चाहत्यांनी त्यांचं घोषणाबाजी करत स्वागत केलेलं आहे। टीम इंडिया भारतात परतल्यावर सगळेच चाहता वर्ग, मग एअरपोर्ट असेल किंवा ते राहत असलेल्या आता नुकतं जिथे त्यांचं आता आगमन झालं ते हॉटेल असेल दिल्लीमधलं, या ठिकाणी चाहते मोठ्या प्रमाणात जमा झाले, त्यांची गर्दी जमा झाली आणि टीम इंडिया या ठिकाणी पोहोचताच एकच जल्लोष या सगळ्या चाहत्यांनी केलेला आहे। तर हॉटेलच्या टीमकडनं सुद्धा या टीम इंडियाचं विश्वविजेत्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। तर सगळ्यांचंच लक्ष हे भारताला मिळालेल्या ट्रॉफीकडे आहे। प्रत्येकाची नजर या ट्रॉफीवर आहे। रोहित शर्मा, विराट कोहली, संपूर्ण टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल होताच या हॉटेलमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलेलं आहे। जग जिंकलेले भारतीय खेळाडू आज मायदेशी परतलेले आहेत, तर या वर्ल्ड चॅम्पियनचं विराट पद्धतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे। आज दिल्लीमध्ये सकाळी 10 वाजता त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेटही होणार आहे आणि ती भेट झाल्यानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना होणार आहे। त्यामुळे क्रिकेटप्रेमी असेल, क्रीडाप्रेमी असतील आणि शिवाय मुंबईकर असतील, या सगळ्यांचं लक्ष टीम इंडियाकडे लागलेलं आहे। कारण टीम इंडिया आज संध्याकाळी मुंबईत परततीये आणि मुंबईमध्ये आल्यावर त्यांचं नरिमन पॉइंट इथे ओपन बसमधून भव्य रॅली निघणार आहे आणि त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा मोठा गराडा या संपूर्ण नरिमन पॉइंटच्या रस्त्यावर पाहायला मिळेल। पोलिसांकडून सुद्धा काही सूचना जारी करण्यात आल्या। टीम इंडिया येण्याच्या अर्धा तास आधी या सगळ्या चाहत्यांना या ठिकाणी जमायचं आहे। रस्त्याच्या दुतर्फा सगळे चाहते उभे राहू शकतात आणि त्यांच्यामधून रोडवरून ही ओपन बस जाणार आहे, ज्यामध्ये आपली वर्ल्ड चॅम्पियन T20 वर्ल्ड कप जिंकलेले विश्वविजेते अर्थात भारतीय टीम या बसमध्ये सगळ्यांना हात उंचावून पुढे जाताना दिसणार। आणि त्यानंतर टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर जाणार आहे। वानखेडे स्टेडियमवर त्यांच्यासाठी एक समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। मात्र तत्पूर्वी आज सकाळी टीम इंडिया एका विशेष चार्टर्ड फ्लाईटनं भारतात परतलेली आहे, कारण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बार्बाडोसमध्ये या संपूर्ण परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता आणि त्यामुळे जवळपास सगळेच फ्लाईट्स उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली होती आणि त्यामुळे आपले भारतीय खेळाडू सुद्धा बार्बाडोसमध्येच अडकून होते, त्या भागातच अडकून होते। मात्र भारताकडून विशेष विमानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। एअर इंडियाकडून AIC-24WC या चार्टर्ड फ्लाईटनं ही चॅम्पियन टीम जी आहे ती आज सकाळी भारतात दाखल झालेली आहे। नवी दिल्ली येथे त्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर ते आता दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। ऑल द मोर रीज़न कि हम उनके लिए कुछ स्पेशल करते, तो हमने हमारा जो ब्रेकफास्ट है उनके लिए एक स्पेशल वेन्यू में हमने अरेंज करा है, जिसके अंदर पूरी टीम इंडिया को हम लोग इंडिया के स्पेशल ब्रेकफास्ट ऑफर करेंगे। खासकर वो चीज़ें जो वो लोग काफ़ी पसंद करते हैं, बार बार उसके बारे में बात करते हैं, जैसे छोले भटूरे हैं, ये हम उनके लिए प्रेजेंट करेंगे। हम लोग काफ़ी सस्टेनेबिलिटी में भी बिलीव करती है ITC होटल्स एंड ITC मौर्या, तो हमने काफ़ी ऐसे ब्रेकफास्ट के आइटम इंक्लूड करे हैं जिसके अंदर मिलेट्स का उपयोग हो, थोड़ा हेल्थ का एंगल हो और थोड़ा इंडल्जेंस भी हो। सो इस टाइप के ब्रेकफास्ट हमने उनके लिए इंक्लूड। तर आपण नुकतंच ऐकलेलं आहे की या टीम इंडियाला ITC मौर्या इथे या ठिकाणी आता ते आहेत आणि ITC मौर्याकडून त्यांच्या
ब्रेकफास्टसाठी म्हणजे आता सकाळच्या न्याहारीसाठी त्यांच्यासाठी विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे, विशेष मेन्यूचं आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे मग त्यांना हेल्थला घेऊन असेल किंवा थोडा आपला देशी तडकासुद्धा त्यांच्या या मेन्यूमध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते टीम इंडियाची झलक पाहण्यासाठी. तर आज टीम इंडियाचं भारतात परतल्यानंतरचं संपूर्ण दिवसभराचं स्केड्यूल कसं असणार आहे आपण ग्राफिक्स पाहतोय. सकाळी 9 वाजता पंतप्रधान कार्यालयाकडे टीम इंडिया रवाना होईल. तर सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीम इंडियाची भेट होणार आहे आणि दुपारी 12 वाजता पंतप्रधान कार्यालयातून पुन्हा ITC मोर्याकडे टीम इंडिया प्रस्थान करेल. तर दुपारी 2 वाजता दिल्लीहून विशेष विमानानं टीम इंडिया मुंबईसाठी रवाना होणार आहे आणि 4 वाजता मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं आगमन होणार आहे. तर संध्याकाळी 5 वाजता वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचं आगमन होईल. संध्याकाळी 5 ते 7 मरीन ड्राईव्हवर टीम इंडियाची विजयी मिरवणूक असणार आहे. 5 ते 7 ओपन बसमधून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक निघणार आहे आणि संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत विजयी मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय. तर रात्री 8 वाजता रोहित शर्मा हे वर्ल्ड कप ट्रॉफी जी आहे ती जय शहा यांच्याकडे सुपूर्त करणार आहेत आणि रात्री 8 वाजता BCCIनं जाहीर केलेल्या 125 कोटी बक्षिसांचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे.